शासन प्रशासनाकडून अपेक्षित होतं आज काही होण्याचं, पण फक्त तारीख पे तारीख सारखं सुरू आहे। शासनाचं तर जाऊ द्या, प्रशासन काय करतं हे सुद्धा कळालेलं नाही। आता आज अशी माहिती मिळाली की उद्या एखाद वेळेस बैठक लागू शकल। आम्ही आशावादी आहेत, परंतु निराशा झाल्यास आम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागेल। शासन आम्हाला त्या मार्गावर ढकलतं की काय असं वाटतंय। पोलिसांनाही आजच सांगून ठेवतो, नंतर पळापळ करता। आता आम्ही काही निवेदन वगैरे देणार नाही, परत सांगतो की बिना परवानगी आंदोलन केलं, हेच आमचं निवेदन समजा। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 88 दिवस झालेत। एक एक दिवस जसं आपण वाढदिवस म्हणतो, पण तो घट दिवस असतो। आम्ही अगोदर आत्मदानाचा इशारा दिला होता, तरी काही फरक पडला नाही। आता अन्नत्याग हे बी एक तिकडच जाणारी प्रक्रिया आहे, किंवा एक जीवन संपवावे लागतं की काय, तसं एक एक घट दिवस यायला लागलाय जवळ। शासन प्रशासनाकडून अपेक्षित होतं आज काही होण्याचं, पण फक्त तारीख पे तारीख सारखं सुरू आहे। मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसात आपल्याला तो अप्रिय निर्णय घ्यावा लागेल, कारण की त्याच्याशिवाय गत्यंतर दिसत नाही। यांना तोडगाच काढायचा नाही असं वाटायला लागलंय। शासनाचं तर जाऊ द्या, प्रशासन काय करतं हे सुद्धा कळालेलं नाही। सुनावण्या होऊन 8 दिवस झाले, अद्याप त्या ज्या काय भूसंपादनाच्या संदर्भात आहे, भूमी अभिलेख विभागाच्या तक्रारी आहे, आतापर्यंत ते लोक क्षेत्रावर आलेले नाही। मग ते मोजणार कधी, अहवाल देणार कधी, दुरुस्ती होणार कधी? आणि विशेष म्हणजे ही जी भूमी अभिलेख विभागाशी संबंधित प्रक्रिया आहे, त्याचं परत एकदा अधिसूचना काढावी लागणार आहे। बाकीच्या तरी त्याच्यात दुरुस्त्या होईल, तुमच्या अवॉर्डमध्ये ते करता येईल, पण याला अधिसूचना काढावी लागणार आहे। त्यामुळं हे दिवसेंदिवस एक क्लिष्ट प्रक्रिया आहे, ती सुद्धा पुढे धकायला तयार नाही। नेमकं काय व्हायला लागलं, कोण काय करायला लागलं, काहीच कळायला मार्ग नाही। आता आज अशी माहिती मिळाली की उद्या एखाद वेळेस बैठक लागू शकल। आम्ही आशावादी आहेत, परंतु निराशा झाल्यास आम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागेल। शासन आम्हाला त्या मार्गावर ढकलतं की काय असं वाटतंय। पोलिसांनाही आजच सांगून ठेवतो, नंतर पळापळ करता, तुमची घाबरगुंडी उडते, तुम्हाला अडचण होऊ शकते म्हणून मध्यस्थीचा प्रयत्न करता। आणि गेल्या 8 दिवसापासून आम्ही सांगतोय, तुम्हाला काही घेणं देणं नाही। आता आम्ही काही निवेदन वगैरे देणार नाही, परत सांगतो की विना परवानगी आंदोलन केलं, हेच आमचं निवेदन समजा। 2 दिवस आम्ही वाट पाहू आणि एकदम निर्णय जाहीर करू।